मॅथ पार्ट त्यातली 1 पहिली चा एक्सरसाइज चॅप्टर झाली का 6 आपली? चालू आहे. नाही मॅम, फक्त इंट्रोडक्शन केलं होतं चॅप्टर बद्दल. एक्सरसाइज झाली ना आपली एक त्याच्यातली? पहिली एक्सरसाइज मधली गणित नाही का आपण सोडवली सगळी, ते बचत वगैरे किती टक्के आहे, मग त्याच्यावरून आपण नाही का शिकलो. हा बघा सराव संच 6.1. येस मॅम, झाला आहे. लय सोपा आहे. आता आपण काय घ्यायचं, पुढचं घ्यायचं? येस मॅम. एक राहिलेलं माझ्या मते. यातलं 6.2 कुठलं गणित राहिलेलं का? यातलं कोणतं सोडवायला गणित राहिलेलं सांगितलं का? होतं. चौथं सोडवलं का? चौथं? येस मॅम, सोडवलं. आलं तुम्हाला चौथं? सराव हो मॅम. मॅम चौथं एकदा सोडवा, राहिलं होतं. मॅम मला संकीर्ण मधलं गणित नाही समजलं. संकीर्ण मध्ये आपण जाऊया, पण हे चौथं गणित समजलं का तुम्हाला काय आहे ते? तर आपण चौथा घेऊया आणि मग पुढे जाऊया, ठीक आहे? कारण असंच सेम गणित तुम्हाला सराव संचामध्ये, आपला प्रश्न संचामध्ये पण आहे, संकीर्ण प्रश्नसंग्रह प्रॉब्लेम सेट मध्ये, है ना? तर हे घेऊया, मग सेम तसंच गणित आहे तिथे पण. किती मुलं आलेली आहेत आज? 25. आता माझं दुसरं लेक्चर आहे, तर आता कमी झाली असतील मुलं. बरं, चौथं गणित काय आहे बघा? येस मॅम. माझा आवाज येतोय व्यवस्थित? हो मॅम, येत आहे, तुमचा आवाज येत आहे. तर सय्यद भाई यांनी आपल्या उत्पन्नापैकी 40,000 रुपये 8% चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाकरिता बँकेत गुंतवले. बापरे, एवढी मोठी ओळ आहे. सय्यद भाई आहेत ना, सय्यद भाई, त्यांनी त्यांचं जे उत्पन्न होतं 40,000, म्हणजे उत्पन्नापैकी 40,000 जे आहे, टोटल जे त्यांचं इन्कम आहे त्याच्यातले 40,000 बाजूला काढले आणि ते 40,000 त्यांनी बँकेत ठेवले. पण बँकेत जे ठेवले ते चक्रवाढ व्याजाने ठेवले. 8% व्याजाचा दर आहे आणि ते किती वर्षासाठी ठेवले? दोन वर्षाकरिता त्यांनी, आवाज येतो माझा? हो मॅम. येस मॅम. 2 वर्षासाठी 40,000 रुपये जे आहे ते 2 वर्षासाठी त्यांनी बँकेत चक्रवाढ व्याजाने ठेवले. 8% व्याजाचा दर होता. तर आणि जे दुसरे आहेत, श्री फर्नांडिस, दुसरे जे व्यक्ती आहेत त्यांचं नाव आहे श्री फर्नांडिस, त्यांनी काय केलं? यांनी 1,20,000 रुपये म्युच्युअल फंडामध्ये 2 वर्षाकरिता गुंतवले. ह्यांनी पण गुंतवलेत पैसे, पण ह्यांनी जे पैसे गुंतवलेत ते 1,20,000 आहेत आणि सय्यद भाईने जे गुंतवले ते किती आहेत? सय्यद भाईने किती गुंतवले? 40,000. आणि फर्नांडिस यांनी किती गुंतवलेले आहेत? 1,20,000. 1,20,000. दोघांनी पण 2-2 वर्षासाठीच गुंतवलेले आहेत. आता 2 वर्षानंतर श्री फर्नांडिस यांना 1,92,000 रुपये मिळाले. म्हणजे त्यांनी गुंतवलेले 1,20,000 आणि 2 वर्षानंतर जे फर्नांडिस आहेत यांना किती रुपये मिळाले 2 वर्षानंतर? 1,92,000. 1,92,000 रुपये मिळाले. तर प्रश्न काय विचारलाय? तर सय्यद भाई आणि श्री फर्नांडिस यापैकी कोणाची गुंतवणूक जास्त फायदेशीर ठरली? म्हणजे कोणाला जास्त फायदा झालेला आहे दोघांपैकी, सय्यद भाई की फर्नांडिस? आता सय्यद भाईंनी जी गुंतवलेली रक्कम होती ती 40,000, पण त्यांना 2 वर्षानंतर किती रुपये मिळणार आहेत ते आपल्याला दिलेलं नाहीये. आपल्याला गुंतवले किती ते माहित आहेत, व्याजाचा दर दिलेला आहे,
मुदत पण दिलेली आहे, किती वर्षासाठी गुंतवले ते सुद्धा दिले. पण किती रक्कम मिळेल टोटल 2 वर्षानंतर ते आपल्याला शोधावं लागेल आधी. आणि 40,000 ही त्यांची गुंतवणूक आहे, बरोबर ना? येस मॅम. आणि फर्नांडिस जे आहेत Yes, त्यांनी ma'am. गुंतवले 1,20,000 आणि त्यांना 2 वर्षानंतर रक्कम जी मिळालेली आहे ती किती आहे ती दिलेली आहे तुम्हाला, 1,92,000. मॅम. म्हणजे त्यांना जो एकूण फायदा जो झालेला आहे तो किती आहे तो आपल्याला लगेच काढता येईल. कोणाला झालेला फायदा लगेच मिळेल? सय्यद भाईंना. सय्यद भाईंनी काढलेला, त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागेल. कोणता फॉर्म्युला वापरणार तुम्ही? सय्यद भाईंना किती रुपये मिळणार 2 वर्षांनी? बरोबर. चक्रवाढ व्याज बरोबर मुद्दल गुणुले ए बरोबर, हे सूत्र वापरायचं, ए बरोबर पी कंसात 1 अधिक R/100 रेस टू एन. आता प्रिन्सिपल किती आहे तुमची, मुद्दल किती आहे, त्यांनी गुंतवले किती? सय्यद भाईंचं चाललेलं आपलं हे. सय्यद भाई त्यांनीच चक्रवाढ व्याजाने त्या लावले ना पैसे. फर्नांडिस यांनी चक्रवाढ व्याजाने नाही टाकले. फर्नांडिस यांनी म्युच्युअल फंड मध्ये टाकले पैसे 2 वर्षासाठी आणि 2 वर्षानंतर त्यांना एकूण रक्कम जी मिळालेली आहे ती 1,92,000 आहे. गुंतवले त्यांनी 1,20,000. मग इथे तुमचं सय्यद भाईंना जी रक्कम मिळणार आहे 2 वर्षानंतरची ती दिलेली नाहीये आपल्याला. फर्नांडिस यांची 2 वर्षानंतर किती रक्कम मिळणार हे दिलेलं आहे आपल्याला, बरोबर आहे? येस मॅम. 1 अधिक 8/100 आणि भागिले 2. मुदत 2 आहे तुमची. येस मॅम. इथे 40,000 आणि इथे छेद समान करायचा. इथे 1 आहे तर इथे छेद समान करण्यासाठी तुम्हाला दोघांचा छेद 100 करा. दोघांचा छेद 100 करण्यासाठी तुम्हाला इथे 100 ने गुणावं लागेल. इथे 100 ने गुणलं, वरती पण 100 ने गुणायचं, इथे पण 100 ने गुणायचं. 100 एके 100 अधिक 8 म्हणजे किती होतील? 108 आणि भागिले 100 कंसाचा वर्ग. कंसाचा वर्ग. वर्ग म्हणजे कितीने गुणायचं? 2 वेळेस. 2 वेळेला. मग इथे तुम्ही 2 वेळा हे 108 चे 100 घेणार. गुणिले 108 चे 100. शून्य शून्य घालवा, इथे 4 शून्य तुमचे जातील. 100 है ना? मग इथे राहिलं काय? 4 गुणिले 108 गुणिले 108. याचा गुणाकार मला सांगा किती येतो? 4 गुणिले 108 गुणिले 108. मॅम 46,656. 46,656. आता ही काय आहे? एकूण त्यांची काय आहे? रास आहे. म्हणजे एकूण त्यांना एवढे रुपये मिळणार. 46,656. गुंतवले किती होते सय्यद भाईंनी? गुंतवलेले किती सय्यद भाईंनी? मुलांना आज काय झालंय? कोणाचं उत्तरच येत नाही पटापट. 40,000 रुपये गुंतवले होते आणि त्यांना आता मिळणार किती आहे? 2 वर्षांनी मिळणार किती आहेत? 46,656. मग वरचे जे आहेत ते त्यांचं व्याज आहे, है ना? व्याज म्हणजे तो फायदा आहे त्यांचा. नफा पण आपण लिहू शकतो एक प्रकारे. त्यांचा काय आहे? नफा. आपण व्याज म्हणजेच नफा आहे, म्हणजे वरचा फायदा आहे त्यांचा.
नफा म्हणजेच व्याज जो आहे तो किती मिळणार आहे त्यांना. व्याज कसा काढायचा. जी रास आलेली आहे 46,656 वजा त्याच्यातून रास वजा मुद्दल. मुद्दल वजा रास करायची. रास वजा मुद्दल. ए वजा पी. ए वजा पी. 46,656 मधून 40,000 गेले तर राहणार किती. 6,656. आता हा त्यांना झालेला नफा आहे सय्यद भाईंना. सय्यद भाईंना झालेला Yes, नफा. ma'am. आता फर्नांडिस यांना झालेला नफा कसा शोधणार. फर्नांडिस यांनी किती गुंतवलेले. मॅम 1,20,000. 1,20,000. त्यांना मिळाले किती. 1,92,000. त्यांना किती नफा झाला. मग त्यांना झालेला नफा कसा काढायचा. 72,000 हा त्यांचा नफा झाला. 72,000 नफा आहे कारण त्यांनी गुंतवलेले 1,20,000. मग फर्नांडिस यांना झालेला नफा यांचा जो नफा आहे तो किती आहे. 72,000 1,92,000 वजा वजा 1,20,000. म्हणजे तुमचा येतो 72,000. आता 72,000 जो नफा आहे तर त्यांनी विचारलं की फायदेशीर कोणती ठरली. तर आता आपण ना फायदेशीर कोणती ठरली हे नफा बघा. सय्यद भाईंना झालेला जो नफा आहे तो 6,656 आहे. पण त्यांनी गुंतवले पण होते कमी पैसे ना यांच्यापेक्षा. फर्नांडिस पेक्षा त्यांनी गुंतवले होते फक्त 40,000 रुपये. हा आणि फर्नांडिस यांनी गुंतवले ते 1,20,000. मग आता जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसेल की यांना जास्त फायदा झाला फर्नांडिस. पण आपण या रकमेवरून आपण नाही सांगू शकत की कोणाला खरंच फायदेशीर नफा किंवा फायदेशीर गुंतवणूक कोणासाठी झाली. हे आपल्याला कसं कळेल माहित आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल. असं बघून नाही कळणार की पर्सेंटेज वरून सांगता येतं आपल्याला. म्हणून त्यांचे दोघांचे पण ना शेकडा नफा काढायचा है ना. मग सय्यद भाईंना झालेला शेकडा नफा जो आहे त्याच्यामध्ये नफा भागिले गुंतवणूक गुणिले 100 असं. सय्यद भाईंचा जो शेकडा नफा आहे तो म्हणजे त्यांना झालेला नफा. किती नफा झालाय सय्यद भाईंना. 72,000. नाही सय्यद भाईंना 6,656. आणि त्यांची गुंतवणूक किती होती एकूण. 40,000ची गुंतवणूक. 40,000 गुणिले काय करायचं 100. 100. हा 0,0,0,0,0 केला. आता राहिले लागणे जातो. इथे 100 इथे 4 एके 4 4 7 24 4 7 24 4 चौक 16 है ना. आता इथे काय करायचं माहितीये. छेदामध्ये 100 आलंय खालवरती 1,664 आले. तर आता भाग नका लावू. का नाही लावायचा भाग माहित आहे. कारण इथे 100 आहे तर तुम्ही डायरेक्ट काय करू शकता वरती दशांश चिन्ह देऊ शकता. कारण दुसरी दोन संख्या सोडून दशांश चिन्ह द्यायचं. हे झालं म्हणजे भागात बसायची गरज नाही. आता जर तुम्ही भागाकार करत बसले तर खाली 50 येणार मग 25 येणार. मग तुम्हाला 25 ने भागावं लागेल. त्यापेक्षा डायरेक्ट 100 ने उत्तर तेच येणार आहे. कळलं. येस मॅम. मग सय्यद भाईंना जो झालेला शेकडा नफा आहे तो 16.64. आता आपण फर्नांडिस यांना झालेला शेकडा नफा काढायचा आहे. फर्नांडिस यांचा शेकडा नफा वरती किती येणार अंशामध्ये. 72,000. 72,000. खाली किती लिहू. 1,20,000 गुणिले 100. 1,20,000.
गुणिले 100. 0 गेले, 0 गेले, हे पण 0 गेले आणि 12च्या पडात 72 येतात. मग डायरेक्ट तुम्ही 12 एके 12, 12 7 72 आणि 1 0. म्हणजे तुम्हाला इथे 60% प्रॉफिट झालेलं आहे, 60% नफा झालेला आहे. आणि सय्यद भाईंना 16.64% नफा झालेला आहे. म्हणजे कोणासाठी फायदेशीर ठरली गुंतवणूक जास्त? फर्नांडिस यांना फायदेशीर ठरलेले. सेम गणित तुम्हाला इथे पण आहे. कुठे आहे? प्रॉब्लेम सेट मध्ये आहे. हे बघा इथे तिसरं गणित बघा. हा लक्षात येत आहे ना मुलांना? येस मॅम. येस श्री मॅम. हिरालाल यांनी 2,15,000 रुपये म्युच्युअल फंड मध्ये गुंतवले. त्याचे 2 वर्षांनी त्यांना 3,05,000 रुपये मिळाले 2 वर्षानंतर. बरोबर आहे? हिरालाल. त्यानंतर रमणीक लाल यांनी 1,40,000 रुपये 8% चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाकरता बँकेत गुंतवले. तर प्रत्येकाला झालेला शेकडा फायदा काढा आणि कोणाची गुंतवणूक अधिक फायदेशीर झाली. सेम तसंच आहे. येस मॅम. बाकीची मुलं गेली कुठे? झोपली की काय? बाकीच्या मुलांचा कोणाचाच आवाज नाही येत आहे. आहेत की नाही मुलं? येस मॅम. बर, कळलं हे गणित? येस तसं मॅम. सेम आहे प्रॉब्लेम सेट मधलं. सेम आहे. हिरालाल यांनी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवले तर त्यांची जी नफा आहे तो याला मिळाला. किती पैसे मिळणार? त्यांनी गुंतवलेत 1,40,000, पण 2 वर्षांनी त्यांना किती रक्कम, एकूण रास किती आहे ते तुम्हाला शोधावं लागेल, ते सोडवावं लागेल. बरोबर आहे? येस मॅम. बरं, आता आपण 6.2 बघूया. 6.2 मध्ये आपल्याला ना आयकर आहे. आयकर 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 म्हणजे काय? तर आपलं जे उत्पन्न असतं, म्हणजे आपली जी प्रॉपर्टी असते, त्याच्यावर सरकार काय बसवतं? कर बसवला जातो. म्हणजे आपली एकूण जी कमाई किंवा आपल्याला जो उत्पन्न आहे वर्षाचं, वार्षिक उत्पन्न जे असतं, त्या वार्षिक उत्पन्नावर आपल्याला सरकारला कर द्यावा लागतो. त्याला आपण इन्कम टॅक्स असं म्हणतो किंवा आयकर असं म्हणतो. माहित आहे ना? आयकर. आता आपल्याला कोणती वस्तू खरेदी करताना सुद्धा कर भरावा लागतो, तो जीएसटी असतो. किंवा एखादी सेवा घेतली आपण तर तिथे पण आपल्याला कर भरावा लागतो, तो पण जीएसटी असतो. पण जो आपल्या प्रॉपर्टीवर किंवा आपण जे कमवतो, आपली जी कमाई आहे, वार्षिक कमाई जी असते वर्षाची, ती जर एखाद्या स्लॉट मध्ये म्हणजे त्या सरकारच्या जे लिमिट आहे त्याच्यापेक्षा जास्त असेल तर आपल्याला सरकारला त्याच्या बदली काय द्यावा लागतो? कर द्यावा लागतो, टॅक्स. आताच बघा एक ते म्हणजे आता तुमचे पर्सेंटेज जे आहेत टॅक्सचे भराय, इन्कम टॅक्सचे, ते खूप वाढवलेले आहेत. म्हणजे ते आता एक बुद्धिबळचा जो जागतिक त्यांनी हे केलं ना, म्हणजे वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली, त्याला पण खूप सारं अमाऊंट मिळालेलं आहे, पैसे मिळाले. पण त्याच्यावर करच 5 करोड आहे, काहीतरी 11 कोटी का 12 कोटी मिळाले. पण त्याच्यावरचा जो टॅक्स त्याला भरावा लागणार आहे, त्याला जो इन्कम टॅक्स भरावा लागणार तोच 5 कोटी आहे. म्हणजे त्याने जिंकले 11 कोटी आणि त्याला टॅक्स 4 पॉइंट कितीतरी असं टॅक्स भरावा लागणार आहे, इन्कम टॅक्स. जसं इन्कम जास्त आहे ना तसं त्याच्यावर आपल्याला कर भरावा लागतो. बरोबर आहे? आता येस मॅम. याच्या संबंधित काही गोष्टी आहेत, काही बाबी आहेत त्या आपल्याला माहित पाहिजे. पहिला आहे करदाता, त्यानंतर वित्तीय वर्ष आणि दुसरं आहे कर आकारणी वर्ष. म्हणजे अन असेसी, फायनान्शियल इयर आणि असेसमेंट इयर. करदाता म्हणजे काय? तर जो
कर भरण्यासाठी पात्र आहे तो करदाता. म्हणजे आता काही लोकांना कर भरावा लागत नाही, कारण त्यांचं जे उत्पन्न असतं ते त्या जे एक लिमिट आहे त्याच्यापेक्षा कमी असतं. म्हणजे आता जे कराचं जे टॅक्स फ्री अमाऊंट आहे ती 5 लाख आहे. म्हणजे ज्यांचं उत्पन्न 5 लाखापर्यंत आहे किंवा 5 लाखापेक्षा कमी आहे किंवा 5 लाख आहे, त्यांना इन्कम टॅक्स भरावा लागत नाही. कारण त्यांचं जे इन्कम आहे, कमवतात ते लोक, पण त्यांचं इन्कम हे 5 लाखापेक्षा कमी असतं. मग ते करदाते नाहीये, ते कर नाही भरणार सरकारला. करदाते कोण? ज्यांचं जे इन्कम आहे ते 5 लाखाच्या वरती आहे. आता तुम्हाला पुस्तकात जे दिलेलं आहे मिनिमम अमाऊंट ती कमी आहे, कारण ते तेव्हाच आहे ना, जुनं पुस्तक आहे, त्यामुळे तेव्हाचं जे होतं ते तुम्हाला दिलेलं आहे. पुस्तकामध्ये तुम्हाला 2.5 लाखाचं दिलेलं आहे. म्हणजे 2.5 लाख, 2,50,000 ज्यांचं उत्पन्न आहे, वार्षिक उत्पन्न वर्षाचं. जर कमी असेल 2.5 लाखापेक्षा तर तो कर नाही भरणार, आणि जर जास्त असेल तर तो कर भरणार आहे. मग जो कर भरण्यासाठी पात्र आहे किंवा ज्याने कर देणं अपेक्षित आहे तो करदाता, अँड असेसी. कळलं? येस मॅम. आयकर नियमावलीनुसार त्याच्यामध्ये जे जे नियम आहेत त्या नियमानुसार ज्या व्यक्तीने आयकर देणे अपेक्षित आहे त्या व्यक्तीला करदाता म्हणतात. त्यानंतर आहे वित्तीय वर्ष. वित्तीय वर्ष म्हणजे काय? वित्तीय वर्ष म्हणजे असं वर्ष ज्याच्यात आपण उत्पन्न मिळवतो. म्हणजे ज्या 1 वर्षाच्या कालावधीत आपण उत्पन्न मिळवले जाते त्या वर्षाला वित्तीय वर्ष असे म्हणतात. म्हणजे काय? आता 1 वर्ष मी माझं उत्पन्न मिळवणार. आता ते उत्पन्न किती आहे हे पूर्ण वर्षात मोजलं जातं, आणि मग त्याच्या पुढच्या वर्षी मला आधीच्या वर्षीचा कर भरावा लागतो. त्याच वर्षी त्याच वर्षाचा कर नाही भरत आपण. म्हणजे आता समजा, आणि आपलं जे वित्तीय वर्ष आहे ना ते सुरू होतं 1 एप्रिल पासून. म्हणजे आता बघा, हे वर्ष 2024 आहे की नाही, तर 1 एप्रिल 2024 पासून जे आपलं फायनान्शियल इयर सुरू होतं 1 एप्रिल 2024 ते कुठपर्यंत असणार आहे? 31 मार्च 2025 पर्यंत. मग या 1 वर्षात, आता यांचं वर्ष 1 जानेवारीला सुरू होत नाही, 1 एप्रिलला सुरू होतं. 1 एप्रिल 2024 पासून 31 मार्च 2025 पर्यंत माझं जे पण उत्पन्न माझं असेल ते म्हणजे आता त्यांना कळणार आहे वर्षभरात किती उत्पन्न आहे, आणि मग ते उत्पन्न घेऊन पुढच्या वर्षी मला या वर्षाचा कर भरावा लागतो. म्हणजे आता या वर्षीचं जे माझं उत्पन्न असेल 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 त्या वर्षाचा एकूण उत्पन्नाचा जो आयकर आहे तो मी पुढच्या वर्षी भरणार. पुढच्या वर्षी म्हणजे कोणत्या वर्षी? तर 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या वर्षात मी या वर्षीचा कर भरणार आहे. कळलं? मग ते जे पुढचं वर्ष आहे ना, येस मॅम, ते पुढचं वर्ष असतं कर आकारणी वर्ष, म्हणजे असेसमेंट इयर. म्हणजे हे वर्ष जर तुम्ही वित्तीय वर्ष पकडलं ना, हे जर तुमचं फायनान्शियल इयर आहे ना, तर असेसमेंट इयर तुमचं पुढचं आहे. किंवा हे जर असेसमेंट इयर आहे ना, या वर्षी पण मी कर भरणार, पण या वर्षी कर जो भरतो तो आपण कधीचा भरणार? 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 पर्यंतचं जे माझं उत्पन्न आहे त्यावरचा कर मी आता ह्या वर्षी भरणार आहे. मग हे वर्ष वित्तीय वर्ष पकडलं तर असेसमेंट इयर पुढचं असणार, म्हणजे कर आकारणी वर्ष पुढचं असणार. आणि हे जर कर आकारणी वर्ष आहे तर माझं वित्तीय वर्ष मागचं असणार. नाही कळलं? फायनान्शियल इयर आणि असेसमेंट इयर. फायनान्शियल इयर म्हणजे जे उत्पन्न ज्या वर्षी आपण मिळवतो ते वित्तीय वर्ष. म्हणजे या वर्षी मी जे कमवणार त्याच्यावरचा कर मी या वर्षी नाही भरत. आपण जो या वर्षी कर भरतोय ना तो या वर्षाचा नाहीये, तो आधीच्या वर्षाचा असतो. नाही, या वर्षी मी इन्कम टॅक्स जे भरते, आयकर जो भरतो आपण दरवर्षी भरावा लागतो, पण दरवर्षी आयकर जो भरतो तो त्याच वर्षाचा नसतो, तो त्याच्या आधीच्या वर्षाचा असतो. या वर्षाचा मी आयकर पुढच्या वर्षी भरणार.
म्हणजे या वर्ष हे जर वित्तीय वर्ष आहे तर पुढचं वर्ष असेसमेंट इयर आहे. बरोबर आहे? येस हो मॅम समजलं. आता समजा 1 मार्च 2007 ते 31 मार्च 2008 हे जर माझं असेसमेंट इयर असेल तर फायनान्शियल इयर काय आहे? फर्स्ट एप्रिल 2007 ते 31 मार्च 2008 जर माझं असेसमेंट इयर आहे म्हणजे कर आकारणी वर्ष जर आहे माझं हे, तर माझं वित्तीय वर्ष काय असेल? एक एप्रिल 2007 ते 31 मार्च 2008 जर माझं असेसमेंट इयर म्हणजे कर आकारणी वर्ष आहे हे समजा, मॅम असेसमेंट इयर आहे 2007-08 हे असेसमेंट इयर आहे, तर माझं फायनान्शियल इयर काय असणार? दोन हजार आठ आणि 2007 आणि 2008 ते एप्रिल 2032. 2008 ते 31 मार्च 2009. हे माझं असेसमेंट इयर आहे. आता असेसमेंट इयर पुढचं असतं की मागचं? आधीच असतं की नंतरचं असतं असेसमेंट इयर? असेसमेंट इयर म्हणजे कर आकारणी वर्ष आहे हे माझं. मी याच्यामध्ये कर आकारणी वर्ष म्हणजे कर भरणार आहे. मग माझं वित्तीय वर्ष कोणतं आहे याच्यासाठी? या असेसमेंट इयर साठी माझं फायनान्शियल इयर कोणतं आहे? वित्तीय वर्ष कोणतं आहे? तर ते मागचं पुढचं मॅम मागचं पुढचं हे असेसमेंट इयर आहे ना मुलांनो? येस मॅम मागचं हे 2006 असेसमेंट ते इयर आहे. 2007. हा म्हणजे 1 एप्रिल 2006 ते 31 मार्च 2008 7 मॅम. सॉरी 2007. 1 एप्रिल 2006 ते 31 मार्च 2007 हे तुमचं वित्तीय वर्ष असणार ना, फायनान्शियल इयर असणार. जर हे तुमचं Yes, असेसमेंट ma'am. इयर आहे ना, ह्या वर्षात तुम्ही कर भरणार आहे. मग तो कोणत्या वर्षाचा भरणार आहे? पुढच्या वर्षाचा भरणार आहे तुम्ही आधीच्या वर्षी? असेसमेंट इयर म्हणजे काय? तर कर आकारणी वर्ष. पुढच्या कर वर्षी आकारणी वर्ष. मग हे जर कर आकारणी वर्ष आहे तर तुमचं वित्तीय वर्ष कोणतं असायला पाहिजे? 1 एप्रिल 2006 ते 31 मार्च 2007. नाही कळलं? कळालं मॅम. समजलं मॅम. कळालं. समजलं मॅम. नक्की? आता Yes, 1 ma'am. एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 हे जर तुमचं फायनान्शियल इयर असेल, 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 हे जर तुमचं फायनान्शियल इयर असेल तर तुमचं असेसमेंट इयर कोणतं असणार? 2018 आणि 19. मॅम 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021. हे फायनान्शियल इयर आहे म्हणजे तुमचं उत्पन्नाचं वर्ष आहे. फायनान्शियल इयर म्हणजे ज्या वर्षी तुम्ही उत्पन्न मिळवणार आहे. फायनान्शियल इयर म्हणजे ज्या वर्षी तुम्ही उत्पन्न मिळवता ते वर्ष. मग या वर्षी जर मी उत्पन्न मिळवते तर त्याचा कर मी कोणत्या वर्षी भरणार आहे? बघा, फायनान्शियल इयर आणि असेसमेंट इयर वित्तीय वर्ष पुढच्या वर्षी भरणार. मगाशी मी काय सांगितलं? मगाशी सांगितलं की 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2008 हा तुमचा असेसमेंट इयर जर असेल म्हणजे हा तुमचा कर आकारणी वर्ष जर असेल तर तुम्हाला ना हे फिल इन द ब्लँक्स किंवा याच्यामध्ये येणार, तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह असतात ना, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात ना, त्याच्यामध्ये येणार हे. जर 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च मुलांना कळलं नाही का? नसेल कळलं तर विचारा मला परत एकदा, मी सांगेन.
कळलंय नक्की काय आहे? म्हणजे बघा, हो मॅम. तुम्हाला फायनान्शियल Yes, इयर जर ma'am. दिलंय ना, तुम्हाला जर फायनान्शियल इयर दिलंय ना, तर असेसमेंट इयर पुढचं असणार. आणि जर असेसमेंट इयर दिलंय ना, तर फायनान्शियल इयर मागचं असतं. कारण फायनान्शियल इयर आधी, मग असेसमेंट इयर असतं. असेसमेंट इयर पुढचं, कारण ज्या वर्षी आपण कमवतो त्याचं असेसमेंट आपण पुढच्या वर्षी करतो, म्हणजे भरतो आपण पुढच्या वर्षी. बरोबर आहे Yes, ma'am. मुलांनो? ma'am. सगळ्यांना कळलं? हो मॅम. हो मॅम. हो मॅम. हो मॅम. हे बघा, इथे एका व्यक्तीने 2017-2018 मध्ये मिळवलेल्या उत्पन्नाचे कर आकारणी वर्ष खालीलपैकी कोणते? म्हणजे या वर्षामध्ये मिळवलेलं जे उत्पन्न आहे, मग या वर्षात मिळवलेलं उत्पन्न म्हणजे हे वर्ष कोणतं आहे? वित्तीय वर्ष आहे की कर आकारणी वर्ष आहे हे? 2017 ते 2018. मॅम ते वित्तीय वर्ष आहे. कारण त्यामध्ये आपण उत्पन्न मिळवलं. ज्या वर्षात आपण उत्पन्न मिळवतो ना, ते वर्ष वित्तीय वर्ष असतं. आणि ज्या वर्षी आपण भरतो ना, ते असतं कर आकारणी वर्ष. मग हे जर वित्तीय वर्ष मग आहे, तर मॅम तुमचं कर आकारणी वर्ष याच कोणतं आहे? 2018 ते 2019. ऑप्शन बी. हो काय मॅम. कळलं का मुलांनो? येस मॅम, हे वित्तीय समजलं. वर्ष आहे. तर कर आकारणी वर्ष पुढचं असणार. आणि जर कर आकारणी वर्ष बोलले असते तुम्हाला की 2017 ते 2018 हे, हा, तर पहिला पर्याय आला असता. कारण 2017 ते 2018 तुमचं कर आकारणी वर्ष आहे, तर वित्तीय वर्ष म्हणजे तुम्ही उत्पन्न मिळवलेलं वर्ष आधीच असणार. कारण आपण आधीच्या पहिलं कमवतो आणि मग कर भरतो पुढच्या वर्षी. कळलं? येस मॅम. येस मॅम. येस. ठीक आहे. आता आपण जो इन्कम टॅक्स आहे तो कसा कॅल्क्युलेट करायचा ते आपल्याला बघा. आयकर कशा कशावर मिळतं, तर त्याचे 5 स्रोत आहे. पगाराद्वारे मिळणारे उत्पन्न, घर मिळकतीतून मिळणारे किंवा धंदा व्यवसायातून मिळणारे, भांडवल नफ्यातून मिळणारे आणि इतर स्रोतातून मिळणारे उत्पन्न. तर इथे वेगवेगळे कलम आहेत. 80C, 80D, 80G. याच्यातून ना काही वजावट मिळते आपल्याला एकूण वार्षिक उत्पन्नातून. वजावट म्हणजे काय, तर 80C, 80D आणि 80G मध्ये काय आहे माहितीये का? हे बघा, 80G म्हणजे काय, त्या 80G म्हणजे पंतप्रधान मदत निधी, मुख्यमंत्री मदत निधी आणि मान्यता प्राप्त दिले ना आपण, तर त्याच्यामध्ये आयकरात आपल्याला 100% सूट मिळते. 100% सूट मिळते म्हणजे तुम्हाला आयकर अजिबात भरावा लागत नाही असा अर्थ नाही त्याचा. बघा, तुम्ही समजा तुमचं एकूण उत्पन्न समजा 3 लाख असेल, बरोबर आहे? 3 लाख समजा तुमचं येस एकूण मॅम. उत्पन्न आहे वर्षाचं, तर त्याच्यामध्ये 3 लाखामध्ये तुम्हाला 2.5 लाख तर टॅक्स फ्रीच आहेत. म्हणजे तुम्हाला पहिल्या 2.5 लाखावर तुम्हाला अजिबात कर भरायचा नाहीये. मग 3 लाखामधले 2.5 लाख जर तुम्हाला टॅक्स फ्री आहे, तर ते तुम्ही वजा करणार तुम्ही ह्याच्यातून. 3 लाखातून 2.5 लाख रुपये असे आहेत ज्याच्यावर तुम्हाला कर भरायचा नाहीये. मुलांना कळतंय? 3 बघा, मिनिमम जी अमाऊंट आहे टॅक्स फ्रीची ते 2.5 लाख आहे. म्हणजे तुमचं उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा कमी आहे तर तुम्हाला अजिबात नाही टॅक्स भरावा लागत. पण आता इथे जर 3 लाख उत्पन्न आहे तर मला टॅक्स भरावा लागणार आहे. पण मला टॅक्स किती भरावा लागणार आहे, तर ते कसं कॅल्क्युलेट करायचं, तर पहिलं तर काय करायचं, जे तुमचं वार्षिक उत्पन्न आहे. वार्षिक उत्पन्न म्हणजे काय, वर्षाचं उत्पन्न. वर्षाचं उत्पन्न काढायचं. जर मासिक दिलं असेल, कधी कधी तुम्हाला महिन्याचं देतात, मग त्याचं वार्षिक काढायचं, म्हणजे 12ने गुणायचं, कारण 12 महिने असतात ना. एका महिन्याचा पगार जर दिला असेल येस मॅम. 12 करायचं, वार्षिक उत्पन्न काढायचं. आता समजा 3 लाख आहे, तर त्यातले 2.5 लाख मला काहीही टॅक्स नाही भरायचंय. म्हणजे 3 लाखातून 2.5 लाख वजा होतात, म्हणजे राहिले किती, फक्त 50,000 रुपये. 3 लाखामधून 2.5 लाख टॅक्स फ्री आहेत मला. मग मला आता टॅक्स फक्त कशावर भरायला लागणार आहे, तर किती रुपयावर भरायला लागणार मला टॅक्स, तर फक्त नाही
2,50,000 त्याच्यातून काढून टाकायचे. का काढायचे 2,50,000? 50,000वर मॅम भरावा लागेल टॅक्स. हे का काढायचे? 2,50,000 वजा का करायचे? कारण ते टॅक्स फ्री आहे अमाऊंट, म्हणजे त्याच्यावर आपल्याला टॅक्स कोणताच नाही भरायचा आहे. म्हणजे तुम्हाला उरलेली अमाऊंट आहे 50,000, म्हणजे तुम्हाला आता जो टॅक्स भरावा लागणार आहे तो 50,000वर भरावा लागणार आहे, 3 लाखावर नाही. तुमचं उत्पन्न जरी 3 लाख असेल तरी तुम्हाला 3 लाखावर टॅक्स भरायचा. येस मॅम. भरायचंय 3 लाखावर, पूर्ण 3 लाखावर भरायचंय नो का? मॅम, 50,000वर भरायचा. हा, 2,50,000, कारण सगळ्यांनाच टॅक्स फ्री अमाऊंट आहे. मग ती आपल्याला पण, जरी जास्त उत्पन्न असेल तुमचं कितीही, तरी 2,50,000 त्याच्यातून वजा होणारच आहे प्रत्येक अमाऊंट मधून, कारण ते सगळ्यांना टॅक्स फ्री अमाऊंट आहे. कळलं? येस मॅम. आता आणखी समजा तुम्हाला टॅक्स कमी करायचा असेल तर एक वजावट असते. वजावट म्हणजे काय? तर तुम्ही वेगवेगळ्या या गोष्टींमध्ये जर गुंतवले ना पैसे, तर ते टॅक्स फ्री असतात. म्हणजे आता 50,000 रुपये तुम्हाला समजा 50,000वर टॅक्स भरायचा आहे, पण समजा तुम्ही कुठल्या तरी एक प्राईम मिनिस्टर फंड मध्ये, पीएम फंड मध्ये किंवा सीएम फंड मध्ये पैसे करतात ना. हा, शेअर्स मध्ये जर तुम्ही हे केले, गुंतवले पैसे, किंवा तुम्ही विमा काढतात नाही का, पॉलिसीज काढतात, LICच्या वगैरे वेगवेगळ्या पॉलिसी असतात, आपल्या विमा पॉलिसीज असतात बघा. म्हणजे तुम्हाला पैसे गुंतवता मग तुमच्या पुढच्या भविष्यासाठी, किंवा ऍक्सिडेंटल विमा असतो, लाईफ इन्शुरन्स असतं, है ना. ते वेगवेगळे जे विम्याचे हप्ते असतात आपले दर महिन्याचे, त्याच्यावर पण आपल्याला टॅक्स फ्री आहे. म्हणजे ती जी अमाऊंट आहे, आता समजा मी दर महिन्याला 1,000 रुपये समजा माझे विमा हप्त्याला जात असते, म्हणजे मी LIC मध्ये टाकते माझे पैसे दर महिन्याला 1,000 रुपये. आता दर महिन्याला 1,000 रुपये म्हणजे वर्षाचे किती झाले? 12,000. 12,000. आता मला टॅक्स फ्री, म्हणजे मला जे टॅक्स भरायचे ते 50,000 भरायचे, पण त्याच्यातून पण 12,000 परत वजा होणार, कारण 12,000 जे ते तुम्ही विम्यामध्ये टाकलेत, पॉलिसीमध्ये टाकलेले आहेत, आणि पॉलिसी मधल्या पैशांवर तुम्हाला कोणत्याच प्रकारचा टॅक्स लागत नाही. म्हणजे ते पूर्णपणे 100% तुम्हाला त्याच्यावर सूट मिळते. मग 50,000मधून 12,000 तुम्ही विमा हप्त्याचे आहेत ते काढून टाकायचे, परत वजा होणार, मग ते 38,000 होणार. मग आता त्याच्यात पण आणखी तुम्ही कशामध्ये जर गुंतवत असाल पैसे, म्हणजे जसं मुख्यमंत्री मदत निधी आहे, किंवा वेगवेगळ्या देणग्या दिल्या आपण वेगवेगळ्या संस्थांना, तर ते पण वजा होतात त्याच्यातून. कळलं? येस मॅम. कळलं हो मॅम. पण त्याच्यात ना एक लिमिटेशन आहे, म्हणजे 80C नुसार विविध प्रकारच्या गुंतवणुकींपैकी जास्तीत जास्त 1,50,000 रुपयांचीच वजावट मिळेल. म्हणजे आता समजा काही लोक करोडो कमवत असतील, तर ते बोलतील मला टॅक्स मधून मला जर बेनिफिट पाहिजे, तर मी 2-3 करोडची मी गुंतवणूकच करतो, मग मला टॅक्स फ्री, ती अमाऊंट टॅक्स फ्री होईल. तर तसं नाहीये, त्याच्यासाठी पण लिमिटेशन आहे. म्हणजे काय, तुम्ही जी गुंतवणूक ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जी गुंतवणूक कराल, जी तुम्हाला वाटतं की टॅक्स फ्री आहे, पण ती फक्त कितीपर्यंत माहितीये तुम्ही करू शकता? 1,50,000 पर्यंतच तुम्हाला ती सवलत आहे. म्हणजे 1,50,000 पर्यंतच तुम्ही या गोष्टींमध्ये गुंतवू शकता पैसे, तरच टॅक्स फ्री असणार. याच्या वरती जर तुमची रक्कम, तुम्ही समजा शेअर्स मध्ये याच्यापेक्षा जास्त पैसे टाकत असाल, 1,50,000 पेक्षा, किंवा विमा तुमचे पॉलिसीज आहेत त्या 1,50,000 पेक्षा जास्त अमाऊंटच्या आहेत, तर ती वरची जी अमाऊंट आहे ना ती टॅक्स फ्री नसते. फक्त 1,50,000 पर्यंतच तुम्हाला टॅक्स फ्री, जी तुमचं 80C किंवा 80D नुसार किंवा 80G नुसार तुम्हाला तेवढीच वजावट मिळते गुंतवणुकीवर. येस मॅम. म्हणजे मी समजा विचार केला की माझं उत्पन्न समजा खूप जास्त आहे, तर मी काय डोकं लावलं, अरे मी ना काय करते, जास्त रक्कम ना पॉलिसीज मध्ये किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ना गुंतवते, की जेणेकरून मला टॅक्स काय होईल, लागणार नाही. कमी, जेवढी वजावट तेवढं कमी लागणार नाही ना, कमी लागणार. त्याचं जास्त उत्पन्न आहे तर त्याला टॅक्स भरावा लागणारच आहे, पण कमी भरावा लागेल.
का? कारण तो काय करणार आहे, दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतवणार आहे पैसे. कळलं का? बघा ह्या सगळ्यामध्ये तुम्ही गुंतवू शकता. शैक्षणिक शुल्क आहे, आरोग्य विमा आहे, जीवन विमा आहे, NSC सर्टिफिकेट असतं, पोस्टामध्ये तुम्ही जे पैसे गुंतवणूक करतात ती, मुलींसाठी असलेल्या ज्या योजना आहेत त्याच्यासाठी जर तुम्ही पैसे, ह्या सगळ्यावर गृह कर्ज म्हणजे होम लोन तुम्ही जर घेताय त्याचा हप्ता असतो बघा. म्हणजे घर आपण विकत घेतला तर त्याचा हप्ता असतो. मुलांना मी काय बोलते कळते का? येस मॅम. घराचा हप्ता असतो बघा. घर आपण घेतलं ते आपण लोन घेऊन करतो, म्हणजे कर्ज घेतो आपण, गृह कर्ज घेतो, बरोबर ना? येस मॅम, घेतो. हा, तर त्याचा बघा दर महिन्याला हप्ता असतो, तर तो पण वजा होतो ह्याच्यातून. म्हणजे तुम्ही जर होम लोन घेतलं असेल तर त्याचा जो पण हप्ता असेल तो ह्याच्यातून वजा होणार. म्हणजे माझा समजा 7-8 हजाराचा हप्ता असेल तर 8,000 परत याच्यातून वजा होणार. मग राहिले 30,000. मग 30,000वर तुम्हाला भरायचंय. मग ही जास्तीत जास्त किती वजावट होऊ शकते आपल्या उत्पन्नातून? 1,50,000 पर्यंत. 1 लाख नाही, ते मॅम. 2,50,000 तर टॅक्स फ्री आहेत. तुम्हाला कळलं नाही बघा. बघा काय आहे माहित आहे सरकारचा नियम, की तुम्हाला ना वजावट मिळते. वजावट म्हणजे तुमचं जे उत्पन्न राहतं 2.5 लाख तर वजा होणारच आहे, आधीच वजा होणार ते तुमच्या उत्पन्नातून. पण आणखी समजा तुम्हाला कमी करायचे अमाऊंट, टॅक्सेबल अमाऊंट, म्हणजे आता इथे जी तुमची टॅक्सेबल अमाऊंट होती ती 50,000. समजा आता माझं उत्पन्न ना 10 लाख समजा असेल, है ना, वर्षाला समजा 10 लाख आहे, तर 10 लाखामध्ये पहिली वजावट जी तुम्हाला मिळते ती 2.5 लाख आहेच तुमची. 10 लाख समजा वार्षिक उत्पन्न आहे, तर पहिलं जर तुमचं वजा होणार 2,50,000 तर वजा होणारच आहे. बरोबर आहे? ते तर कंपल्सरी आहे, कारण ते सगळ्यांनाच येस टॅक्स मॅम. है ना. मग राहिले 7,50,000 रुपये. आता ही माझी टॅक्सेबल अमाऊंट आहे, म्हणजे याच्यावर मला आता टॅक्स भरावा लागणार आहे 7,50,000 कंपल्सरी. आता जर मला ही अमाऊंट कमी करायची, म्हणजे मला आता 7,50,000 म्हणजे तो खूप होतो टॅक्स भरायला, सरकारला खूप पैसे द्यावे लागतात. मग मी काय करते माहिती आहे, हे थोडेसे पैसे काय करते, कुठेतरी काय करते, मी गुंतवणार. बघा काही आता तुम्हाला इन्व्हेस्ट करणार, तुम्हाला ज्या काही तो जो सर्कल दाखवला तो इन्व्हेस्टमेंटचा आहे. म्हणजे इथे जर तुम्ही पैसे गुंतवलेत ना तर तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही. म्हणजे तुम्ही समजा तुम्ही ठरवलं की अरे माझे जर 7,50,000 वर्षाचा आहे तर मी काय करते, गृह कर्ज घेते, म्हणजे मी घर घेते एखादं, कारण ते टॅक्स जे हप्ता येणार आहे तो टॅक्स फ्रीच आहे. मग मी काय करते, एक घर घेणार, त्याचा जो हप्ता आहे तो समजा एक महिन्याचा समजा 10,000 आहे महिन्याचा जर 10,000 आहे है ना, तर वर्षाचा किती झाला, 1,20,000. 20,000. 1,20,000 है ना. तर 1,20,000 याच्यातून वजा होणार गृह कर्जाचे. बरोबर आहे, कारण ते वर्षाचे माझे तेवढे वजा होतात. येस मॅम. ठीक आहे. मग आता मला जे टॅक्स भरावा लागणार आहे तो मला भरावा लागणार आहे 6,30,000. आता परत मी काय म्हंटल की मी अजून ना मी पोस्टात ठेवते पैसे. मग मी ठरवलं की 50,000 मी पोस्टात ठेवते किंवा मी 30,000 पोस्टात ठेवते, असं मी ठरवलं. ते मी फिक्स डिपॉझिट म्हणून पोस्टात गुंतवले, तर त्याच्यावर पण मला टॅक्स नाही भरणार. म्हणजे मी 30,000 याच्यातून वजा करणार, कारण ती पण माझी एक प्रकारची गुंतवणूक आहे. कारण आणि ते पण टॅक्स फ्री आहे. हे जो तुम्ही पोस्टात गुंतवणूक आहे ना, त्या टेबलमध्ये पोस्टाचं पण आहे गुंतवणूक. हे बघा, 5 वर्षाकरता तुम्ही पोस्टामध्ये केलेली गुंतवणूक, किंवा तुम्ही PPF मध्ये टाकता, LIC पॉलिसीज, लाईफ इन्शुरन्स पॉलिसी मध्ये तुम्ही मेडिक्लेम काढतात बघा, आरोग्य विमा करतात. मेडिक्लेम म्हणजे तुमचं मेडिकल काय इमर्जन्सी असेल तर आपल्याकडे पैसे नसतात बघा, कारण कधी कधी लाखोत पण खर्च होतो. म्हणजे आता समजा अचानक ऑपरेशन करायचं झालं किंवा काय झालं तर आपल्याकडे त्यावेळेला एवढे पैसे नसतात. मग काय करायचं असतं, आधीच ना आपला माहिती आहे तुम्हाला मेडिक्लेम काय असतं, आरोग्य विमा? नो मॅम, माहित नाही. येस मॅम.
मेडिकल पॉलिसी असते, मेडिक्लेम बोलतो आपण त्याला. ते काय असतं माहित आहे, तुम्ही समजा यावर्षी समजा म्हणजे ठरलेले असतात त्या कंपन्या ज्या आहेत मेडिक्लेम देणाऱ्या, त्या आपल्याकडून ना प्रत्येकाचे म्हणजे आता आमचं समजा 15 हजाराचा हप्ता आहे दर वर्षाचा, म्हणजे माझे 15,000 किंवा माझ्या फॅमिलीमध्ये समजा 3 मेंबर आहेत तर तिघांचे मिळून समजा 20,000 आहे. तर ते काय करतात माहित आहे, कमीत कमी 5 लाखाचं तुम्हाला मेडिकल इन्शुरन्स देतात. म्हणजे इन केस कोणती इमर्जन्सी आली तर मला ते पैसे भरावे लागणार नाही 5 लाखापर्यंत. म्हणजे त्यांचं अमाऊंट असतं की एवढ्या लाखापर्यंत आम्ही कंपनी तुम्हाला देणार. कारण मी काय केलेलं आहे, त्यांच्याकडून विमा घेतलेला आहे 20,000 रुपये भरून. बघा ते 20,000 जर कोणीच आजारी पडलं नाही ते आपले फुकट जातात, पण ते एक आपल्याला सेफ्टी असतं की इन केस समजा इमर्जन्सी आली कोणती, मेडिकल इमर्जन्सी म्हणजे एखादा ऍक्सिडेंट झाला किंवा कोण आजारी पडला, अचानक काय हॉस्पिटलाइज करायला झालं, तर तिथे तुम्हाला तो वापरता येतो. कंपनी तुमचे पैसे भरते. ज्या कंपनीचा तुम्ही विमा काढलेला आहे ना, जेवढं पण बिल होईल 5 लाखाच्या आत जर होईल तर चांगलंच आहे, ती लोकच भरणार सगळे 5 लाखापर्यंत. मग मला ते टेन्शन नसतं की मला आता पैसे कुठून आणू, कारण अचानक जर एखादं कुठलं इमर्जन्सी आले तर आपल्याकडे पैसे नसतात ना एवढे, 5 लाख कुठून आणायचे. पण मग आपण आधीच 20,000 रुपये भरून त्यांचा विमा घेतलेला असतो. मग वर्षभरात तुम्हाला कितीही वेळा जर मेडिकल हे झालं लागलं तर ते मदत करतात आपल्याला. म्हणजे मदत म्हणजे पैसे सगळे भरतात ती लोक. कळतं का? कळलं का नाही? आरोग्य विमा पण काढायचा असतो कंपल्सरी. कळलं की नाही? आरोग्य विमा येस मॅम. मग त्याचा हप्ता असतो तो पण वजा होणार तुमच्या ह्याच्यातून. आता 30,000 समजा ह्याच्यात भरले आपण, पोस्टात भरले, हे पोस्टात भरले. त्यानंतर हे माझं गृह कर्ज आहे, होम लोनचे पैसे आहेत, हप्ता आहे वर्षभराचा. पोस्टात मी 1 वर्षासाठी 30,000 भरले, मग परत 30,000 माझे वजा होणार, म्हणजे माझे आता 6 लाख रुपये. आता मी ठरवलं की मी ना 20,000 रुपयाचा मेडिकल इन्शुरन्स काढते, म्हणजे आरोग्य विमा काढते 20,000चा. मुलांना कळतंय? येस मॅम. आता मेडिक्लेम जेव्हा तुमचा 20,000चा तुम्ही भरायला येतो ना तुम्हाला, तर आपल्याला वाटेल की तो पण आहे ना त्या लिस्ट मध्ये, टॅक्स फ्री आहे ना अमाऊंट. येस पण मॅम. तो तुम्हाला इथे टॅक्स फ्री मिळत नाही. का मिळत नाही माहित आहे? कारण तुमची जी एकूण गुंतवणूक झाली ना ती 1.5 लाख झाली आता. म्हणजे बघा, आधीची जी तुम्ही होम लोन साठी घेतले ते 1,20,000 ते तुम्हाला टॅक्स फ्री झाले, याच्यावर तुम्हाला टॅक्स बसणार नाही. त्यानंतर तुम्ही जी वजावट मिळवली ती पोस्टात टाकून, म्हणजे ही पण वजावट आहे 1,20,000 जी होम लोनची आहे. ही पण 30,000 पोस्टाची, ती पण वजावट आहे 30,000. म्हणजे एकूण किती झाले? 1,50,000. 1,50,000 झाले. आता एवढंच तुम्हाला अमाऊंट आहे वजावटीसाठी. याच्यावरती जर तुम्ही कुठे गुंतवतायत तर तिथे तुम्हाला टॅक्स भरावा लागणार. म्हणजे आता तुम्ही जर मेडिक्लेम काढताय 20,000चं, तर ते ह्याच्यातून वजा, हे जे टॅक्सेबल अमाऊंट आहे त्याच्यातून वजा होणार नाही होणार. कारण याच्यावर तुम्हाला कंपल्सरी आता भरावाच लागणार आहे. 6 लाखावर तुम्हाला आता टॅक्स भरावाच लागणार आहे. याच्यातून अजून अमाऊंट कमी नाही होणार. जी वजावट होऊ शकते ती कमीत कमी 1.5 लाखापर्यंतच होऊ शकते. म्हणजे 1.5 लाखापर्यंतच तुम्हाला काय करू शकता, तुम्ही कुठेतरी गुंतवू शकता की जेणेकरून टॅक्स फ्री. आणखी पण तुम्ही करू शकता, गुंतवणूक करण्याला मर्यादा नाहीये, पण टॅक्स फ्री तुम्हाला जर पाहिजे तर 1.5 लाखापर्यंतच. पुढे जर तुम्ही आणखी कुठे गुंतवणूक करता पण ते तुम्हाला टॅक्स भरावाच लागणार. आता 6 लाख तुम्हाला कंपल्सरी 6 लाखावर आता काय भरायचंय, तुमचं टॅक्स भरावाच लागेल. अजून याच्यातून काहीही वजा होणार नाही. तुम्ही म्हणाल की मी अजून गुंतवणूक करेल आणि अजून कमी करेल टॅक्सेबल अमाऊंट, तर ती होत नाही. मी काय बोलली, कळलं? पहिली जी 2.5 लाखाची आहे ती सगळ्यांना सवलत आहे, ती तर सगळ्यामधूनच वजा होणार. आणि ही जी आहे ती गुंतवणूक आहे. 1,50,000 जे लिमिट आहे ना ते गुंतवणुकीसाठी, ज्याच्यावर तुम्हाला कर बसणार नाही. ते 1.5 लाखापर्यंतच आहे. त्याच्यावरती जर तुम्ही इन्व्हेस्ट करताय कुठे तर त्याच्यावर तुम्हाला कर भरावा लागतो.
कळलं काय बोलली मी? येस मॅम, समजलं. यस मॅम. बरं, आपली वेळ संपली. ठीक आहे. येस ओके, मॅम. बंद. ओके मॅम, बाय मॅम, गुड नाईट. बाय मॅम. ही 2 गणितं सोडवायची.